रामकृष्ण हरी सर्वांना अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण रोडनी मेन नाशिक पुणे हायवेने जात असताना आपल्याला एक मंदिर दिसलं. त्या मंदिराच्या इथं आपण थांबलेलो आहे. भक्ती शक्ती मंदिर करेघाट संगमनेरच्या जवळ आहे. खूप छान असं मंदिर आहे. त्या मंदिराचं लोकेशन दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ बघा. तर आपण मंदिराच्या समोर उभा आहे. गेट आहे. हा भक्ती शक्ती निवास पुणे नाशिक हायवेवरती हे मंदिर आहे. आम्ही पुण्याला जात असताना हे मंदिर दिसलं. खूप छान असं व्ह्यूज वाटलं. मंदिर परिसरातील झाडे फुले तोडू नये आणि वातावरण खूप छान आहे. आणि आपण मंदिराच्या दिशेने वरती जात आहे. आजूबाजूचा परिसर बघा कसा हिरवगार आहे, झाडे फुले आहेत. तर आपण आत गेल्यानंतर दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. तर बघा खूप छान असं मंदिर आहे, आजूबाजूचा परिसर. आणि इकडे बघा शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचं हे पण आहे उभा केलेलं स्टॅच्यू. खूप छान असं मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत बघा. शिवाजी महाराज, तुकाराम महाराज. आपण आहे ना आता पुढे मंदिरात जाऊया. तुम्हाला आत गेल्यानंतर मंदिराचं दर्शन नक्कीच दाखवतो. मी पण फर्स्ट टाईम आलेलो आहे. आतमध्ये बघा झेंडा कसा फडकतो आहे आणि समोरून मंदिराचं लोकेशन बघा, खूप छान आहे. असं भक्ती शक्ती मंदिर आहे हे. आतमध्ये गेल्यानंतर काय काय आहे हे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आपण चला तर आपण आतमध्ये जाऊया. भक्ती शक्ती मंदिर. आणि मंदिराचा आतमध्ये बघा आपण एंट्री केलेली आहे. मंदिराचा गाभारा बघा, खूप छान असं भव्य भलं मोठं मंदिर आहे. आणि बाहेरनं तर तुम्ही बघितलंच असेल मंदिर कसं आहे. आतमध्ये बघा खूप मोठा गाभारा आहे. गर्दी नाही, पब्लिक कमी आहे. तिकडं पुजारी बसलेले आहेत या साईडला. मंदिर पूर्ण खाली आहे. आता आपण समोर मंदिराच्या जाऊया. कुठला आहे मंदिर नक्कीच बघूया. तत्पूर्वी पादुकाचं दर्शन घ्या आणि पुढं जाऊया. दत्ताचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. खूप छान असं दर्शन घ्या दत्ताचं मंदिराचं. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आपण आता पुढे जाऊया. पुढचं मंदिर कुठलं आहे बघूया. तर बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी. दर्शन घ्या विठ्ठल रुक्मिणीचं पण या व्हिडिओच्या मध्ये. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. तिथून पुढं आपण शिवलिंग महाकाल, म्हणजे त्याच मंदिराच्या बाजूला शिवलिंग महाकालचं मंदिर आहे. घ्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूप छान असं मंदिर आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नक्की सांगा. ओम नमः शिवाय. हे मंदिर जे आहे करेघाट संगमनेरच्या जवळ आहे. नंदीचं दर्शन घ्या तुम्ही तोपर्यंत. बघा खूप छान आहे असं. आणि मंदिर पूर्ण आम्हाला टोटल खाली भेटलं. दर्शन खूप छान. आणि फर्स्ट टाईम आम्ही आलेलो आहे. कासव आहे, कासवाचंही दर्शन तुम्ही घेऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून. घ्या दर्शन. पुन्हा आपण जवळनं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन जवळनं घेतलेलं आहे. तर पादुकाचं पण दर्शन घ्या आणि विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन घ्या. कसं वाटतंय. आणि मंदिराचा वरचा भाग बघा कसं लूक बनवलेला आहे. आजूबाजूचा परिसर, वरून गोल घुमट बनवलेलं, जी वर शिखर काढलेला आहे ते वरचा सीन तुम्हाला दाखवलेला आहे आजूबाजूचा. आणि इथे मंदिराच्या आजूबाजूला आहे ना लहान मुलांची खेळण्यासाठी आहे ना गार्डन बी आहे छोटंसं. खूप छान आहे असं. आमची मुलं पण गार्डनचा एन्जॉय घेतलेला आहे. असं खूप छान वातावरण. आणि वरती रस्त्याच्या बाजूलाच बघा घोडा आहे, मुलगा कसा खेळतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.